मंथन न्यूज महाराष्ट्र। धनगर समाजाचे एसटी आरक्षणाबाबत पंढरपूर येथे सुरू असलेले राज्यस्तरीय उपोषणास पाठिंबा म्हणून राहुरी येथे नगर मनमाड राज्य महामार्गावरील राहुरी कृषी उत्पन्न बाजार समिती समोर 19 सप्टेंबर रोजी गुरुवारी सकाळी सकल धनगर समाजाच्या वतीने रस्त्यावर ढोल ताशा वाजवत मेंढरांना रस्त्यावर आणून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते। या रास्ता रोको आंदोलनामुळे वाहतूक काही काळ ठप्प झाली होती। आंदोलनस्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। धनगर समाज एसटी आरक्षणाबाबत लढा देत आहे, मात्र अद्याप पर्यंत कुठलीही सरकारने धनगर समाज आरक्षणाचा विचार केला नाही। आरक्षणासाठी पंढरपूर येथे 9 सप्टेंबर 2024 पासून राज्यस्तरीय उपोषण सुरू करण्यात आले। या उपोषणास राज्यभरातील तरुण सामील झाले आहेत। उपोषण सुरू होऊन 9 दिवस झालेत। दरम्यान उपोषणस्थळी 2 तरुणांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला, तरी देखील सरकारने अद्याप दखल घेतली नसल्याने राहुरीतील धनगर समाजाने आक्रमक होत नगर मनमाड रस्त्यावर उतरून आंदोलन केले। यावेळी तहसीलदार नामदेव पाटील व पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना निवेदन देण्यात आले। यावेळी ज्ञानेश्वर बाचकर, अनिल डोलनर, भारत मतकर, रामदास बाचकर, दत्तात्रय बाचकर, वर्षा बाचकर आदींनी मनोगत व्यक्त केले। यावेळी अण्णासाहेब सोडणार, विजय तमनर, गंगाधर तमनर, भागवत झडे, भारत मतकर, बाळासाहेब तिखोळे, ज्ञानेश्वर तिखोळे, रामदास बाचकर, दीपक रकटे, अप्पासाहेब तमनर, दत्तात्रय बाचकर, सोमनाथ बाचकर, श्रीकांत बाचकर, चिमाजी करांडे, अनिल माने, नानासाहेब झुंजारे, भगवान झडे, जगन्नाथ रकटे, भगवान खेडेकर व धनगर समाज बांधव आंदोलनात सहभागी झाले होते। तब्बल एकट्या चाललेल्या रस्ता रोको नगर मनमाड राज्य महामार्गावर दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या। यावेळी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। सर्व मंथन न्यूज महाराष्ट्र, राहुरी, अहमदनगर।